महापरिनिर्वाणानंतर एकही असा नेता तुम्हा आम्हाला लाभला नाही जो बाबासाहेबांची चळवळ पुढे घेऊन जाऊ शकेल। आणि म्हणून आजच्या या नवीन पिढीसाठी हे गीत सादर करतोय। रोशनी की तलाश करता हूँ, रोशनी की तलाश करता हूँ, जिंदगी की तलाश करता हूँ, रोशनी की तलाश करता हूँ, जिंदगी की तलाश करता हूँ, लीडरों के इस घने जंगल में मेरे प्यारे भीम जी की तलाश करता हूँ, मेरे प्यारे भीम जी की तलाश करता हूँ, लीडरों के इस घने जंगल में मेरे प्यारे भीम जी की तलाश करता हूँ। कारण का पुन्हा बाबासाहेब होणे नाही एवढे लक्षात घ्या। हजारो देव रोज कितीतरी जन्मतात आणि कितीतरी मरतात, बरोबर आहे ना। एकूण देवाची संख्या किती होती? 33 कोटी 33 कोटी। पण एका तर देवाच्या मनात आलं का तुमचं आमचं भलं करावं म्हणून? मुळीच नाही। पहा, जन्मल्यापासून आपण ऐकत आलोय देवाची संख्या किती होती? 33 कोटी। आपल्या आबाच्या पासून आपण ऐकत आलोय 33 कोटी देव होते म्हणून। आज ही आपण जन्मले तरी किती देव म्हणतोय? 33 कोटीच। उद्याही आपल्या नातवंडाला काय सांगणार आहे? 33 कोटीच। म्हणजे एक ही देव जन्मला नाही आणि एक ही मेला नाही। कसं ठेवले बघा त्यांनी, बरोबर नियोजन कसं नियोजन केले बघा त्यांनी। आणि आम्ही इकडे 4-4, 5-5, 6-6 मुलं असते ती, बापालाच मुलाची नावं माहिती नसते ती। ह्याच्यावरून नवरा बायकोचं भांडणं होतं, लेकराचं नावच माहिती नाही तुम्हाला म्हणून, बरोबर आहे ना। मग कसा व्हायचा आमचा उद्धार? पण आज बाबासाहेबांच्या पुण्यानं तुम्ही आम्ही मोठ्या पदावरती गेलो, वकील, डॉक्टर, बॅरिस्टर, प्राध्यापक मोठमोठ्या पदावरती गेले, पण बाबासाहेबांना विसरले। म्हणून अशा लोकांसाठी म्हणायचं आहे, मतदार केलं तुला, हकदार केलं तुला,
माणसात बसवूनी माणूस केलं तुला, माणसात बसवूनी माणूस केलं तुला, तरी तू साल्या बेमन झाला, तरी तू साल्या बेमन झाला. माझ्या बाबा साहेबाला तू असा कसा, माझ्या बाबा साहेबाला असा कसा, माझ्या बाबा साहेबाला असा कसा, असा कसा. मतदार केलं तुला, हकदार केलं तुला, माणसात बसवूनी माणूस केलं तुला, मतदार केलं तुला, हकदार केलं तुला, माणसात बसवूनी माणूस केलं तुला, तरी तू साल्या बेमन झाला, तरी तू साल्या बेमन झाला. माझ्या बाबा साहेबाला तू असा कसा, माझ्या बाबा साहेबाला भीमाच्या नावानं भरतोस पोट गड्या, भरतोस पोट, तरी कर दुसऱ्याला देतोस वोट गड्या, देतोस वोट. आणि म्हणून हे गीत त्यांच्यासाठी आहे ज्या लोकांनी बाबासाहेबांची क्रांती शमवली, जे लोक सकाळचा नाश्ता भाजपमध्ये, बरोबर आहे ना, दुपारचे जेवण राष्ट्रवादीमध्ये, चारचा चहा मनसेमध्ये आणि संध्याकाळचं परत जेवण शिवसेनेमध्ये करतात मतदानाच्या काळात, अशा लोकांसाठी म्हणायचं आहे. कारण बाबासाहेब जन्माला आले नसते तर काय झालं असतं, अशा लोकांसाठी म्हणायचं आहे. भीमाशी बेईमानी करण्यात शान नाही, भीमाशी बेईमानी करण्यात शान नाही, स्वतःचे स्वार्थ साधून तरण्यात शान नाही. आले जरी मरण मला या वीरा समान यावे, आले जरी मरण मला या वीरा समान यावे. वीरा समान म्हणजे कुणाप्रमाणे? पोचीराम कांबळे, तुम्हाला माहिती आहे ना, मराठवाडा नामांतर विद्यापीठ, सळई घातली तोंडामध्ये, वार झाले सपासप तलवारीचे, तरी देखील जय भीम ओठावरती होत. आणि म्हणून म्हणायचंय, भीमाशी बेईमानी करण्यात शान नाही, स्वतःचे स्वार्थ साधून तरण्यात शान नाही. आले जरी मरण या वीरा समान यावे, पण खंगून खाटेवरती मरण्यात शान नाही. कशाला बोंबलं तुला करत खाटेवरती पडायचं आणि मरून जायचं, म्हणजे जिवंत असून पण घराला पण काय उपयोग नाही, समाजाला पण काय उपयोग नाही, बरोबर आहे ना. नाहीतर आम्ही म्हणतोय म्हातारपणात आल्यानंतर, ए करा रे बाबासाहेबांची चळवळ पुढे घेऊन जा. तू काय केला मला सांग अगोदर जवानीत, जे बरोबर आहे ना, जवानीत तू काय केला सांग की. आणि म्हणून म्हणायचंय, भीमाच्या नावानं भरतोस पोट गड्या, भरतोस पोट, तरी कर दुसऱ्याला देतोस वोट गड्या, देतोस वोट. घरदार दिलं तुला, कामदार केलं तुला, घरदार दिलं तुला, कामदार केलं तुला, कल्लार केलं तुला, मालदार केलं तुला, तरी तू साल्या बेमन झाला, तरी तू साल्या बेमन झाला. माझ्या बाबा साहेबाला तू असा कसा,
नाव तुझ्या झालं भीमवाडी गड्या झालं भीमवाडी झोपडीच्या जागी आज बनली या म्हाडी तुझी बनली या म्हाडी नगराचं नाव तुझ्या झालं भीमवाडी गड्या झालं भीमवाडी दमदार केलं तुला नामदार केलं तुला जम बसवुनी तुझा झोमदार केलं तुला दमदार केलं तुला नामदार केलं तुला जम बसवुनी तुझा झोमदार केलं तुला तरी तू साल्या बेमन झाला तरी तू साल्या बेमन झाला माझ्या बाबा साहेबाला तू असा कसा माझ्या बाबा साहेबाला जाणीव असू दे रे भीमाच्या ऋणाची तुला भीमाच्या ऋणाची असं नको धरू वेड्या परक्या धन्याची तू रे परक्या धन्याची जाणीव असू दे रे भीमाच्या ऋणाची तुला भीमाच्या ऋणाची असं नको धरू वेड्या परक्या धन्याची तू रे परक्या धन्याची धन सर दिलं तुला सावकार केलं तुला रणामध्ये झुंजणारा सरदार केलं तुला धन सर दिलं तुला सावकार केलं तुला रणामध्ये झुंजणारा सरदार केलं तुला तरी तू साल्या बेमन झाला तरी तू साल्या बेमन झाला माझ्या बाबा साहेबाला तू असा कसा माझ्या सर्वांनी या शेवटच्या कडव्याकडे लक्ष द्यायचं आहे कारण परवाचं इलेक्शन तुम्हाला माहितीये का एक तरी निवडून आला का सोलापूरमध्ये एक तर आला का मुळीच नाही कारण थोडी तरी तुला तुझी वाटू दे लाज गड्या वाटू दे लाज